त्याच आमच्या जुन्या गरीब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बहुतेक शास्त्री. आणि जे न्यूटनचे आपले 3 लॉज झालेले आहेत ऑब्व्हियसली, ठीक आहे. त्याचबरोबर लिनियर मोमेंटम आणि कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, ओके, ऑर टू बी स्पेसिफिक जो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे तो देखील बघितला आपण. यातलीच एक कन्सेप्ट आहे की ज्याचं नाव आहे इम्पल्स, ओके. तर ॲक्च्युली काही माझ्या स्टुडंट्सला ह्या कन्सेप्टवरती डाऊट आहे आणि त्यामुळेच जसं की फिजिक्समध्ये बाकीच्या गोष्टी पण जनरलाइज आपण केल्या जातात आणि आपण करतो नेहमी, ओके. ऑब्व्हियसली मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला इम्पल्स या कन्सेप्टवरती डाऊट असणार आहे, ओके. सो बेसिकली इम्पल्सचं मी तर इथं तुम्हाला जे टेक्स्टबुक डेफिनेशन असते ते इथं मी जस्ट लिहून ठेवतो, ओके. इम्पल्सला असं काही डिफाईन केलं जातं, एफ डेल्टा टी इक्वल टू पी एफ मायनस पी आय, ओके. आणि हा जो आहे याला म्हणलं जातं इम्पल्स, ओके. आणि तुम्हाला असं सांगितलं जातं की हा जो फोर्स असणार आहे हा कसा असणार आहे, खूपच मोठा, म्हणजे लार्ज फोर्स, ओके. आणि हा जो टाइम आहे हा कसा असणार आहे तर हा छोटा, ओके. सो हे बेसिकली एवढंच एक छोटासा पॅराग्राफ असतो कुठल्या पण टेक्स्टबुकमध्ये, आपल्या इव्हन HSCच्या म्हणा NCERTच्या ह्याच्यात पण जास्त नाहीये, ओके. पण इम्पल्स ही जी गोष्ट आहे तर ना ही तसं बघायला गेलं तर बरीच वास्ट आहे, ओके. आणि इंजिनिअरिंग सारख्या फील्डमध्ये इम्पल्सचा खूपच मोठा इम्पॉर्टन्स आहे, ओके. सो आता आपण बघूया इम्पल्स बद्दल, ओके. त्याआधी आपण अगेन जाऊया आपल्या जुन्या कन्सेप्ट लिनियर मोमेंटमकडे, जी काहीशी अशी होती दिसायला. आता ही जी इक्वेशन बघितली यात मोमेंटम आहे, आपला मास आहे आणि आपली वेलॉसिटी आहे, ओके. ॲज युजल ही डील करती मोशन या गोष्टी बरोबर. अगेन न्यूटनचे 3 लॉज बघितले. पहिल्या लॉनं काय सांगितलं, रेस्टमध्ये जो असेल ऑब्जेक्ट रेस्टमध्येच राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील, कधीपर्यंत, जोपर्यंत एखादा एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स काम करत नाही तोवर, ओके फाईन. त्यानंतर न्यूटनच्या सेकंड लॉनं आपल्याला सांगितलं एफ इक्वल टू एम ए अँड ऑल्सो एफ इक्वल टू डी पी बाय डी टी, आणि तिथंच आपल्या मोमेंटमचा उल्लेख आला होता, ठीक आहे. आणि फायनली जो थर्ड लॉ होता आपला न्यूटनचा, ओके, तर त्यांना असं काहीतरी सांगितलं की एफ, ओके, हा जर एका ए या बॉडीवरती बी न अप्लाय केला असेल, ओके, इन वेक्टोरियल नोटेशन्स, तर बी या बॉडीवरती ए न जो फोर्स अप्लाय केलाय तो इक्वल असणार आहे आणि कसा असणार तर ऑपोजिट असणार आहे, ओके. इक्वल अँड ऑपोजिट असणार आहेत, आणि ऑब्व्हियसली दोन फोर्सेस वेगवेगळ्या बॉडीवरती काम करणार. आता स्पेसिफिकली यातलं आपण जे फोकस करायचं आहे तर तो पार्ट असणार आहे हा वाला, ठीक आहे, आपला लिनियर मोमेंटम पी, ओके. आता फोर्सनं आपल्याला सेकंड लॉ मध्ये काय सांगितलेलं, इथं सेपरेट फॉर्म्युला साईडलाच लिहितोय त्याचा, की आता हा जो डीपी बाय डी टी दिसतोय, ओके, ह्याला आपण असं पण लिहू शकतोय डेल्टा पी अपॉन डेल्टा टी, दॅट इज हा काय तर मोमेंटम मध्ये असलेला चेंज आहे, ठीक आहे. आणि हा आहे, याला पण टाइम इंटरवल ऑर इट इज द चेंज बिटवीन फायनल अँड इनिशियल टाइम्स, ठीक आहे, हे आहे. आणि ह्या दोघांचा रेशिओ म्हणजेच आपण ज्याला म्हणतो की समजा एखादा बॉडी मोशनमध्ये चालली आहे तर त्याचं मोमेंटम, म्हणजेच इथं लेफ्ट साईडला बघा मोमेंटम जो आहे मास इंटू वेलोसिटी आहे, तर व्ही चेंज होणार आहे. मास ऑब्व्हियसली नॉर्मल केसेसमध्ये कॉन्स्टंट राहतोय, लास्ट टाइम आपण बघितलंय व्ही चेंज होणार आहे आणि पी चेंज होणार आहे. त्यामुळेच म्हणजे फोर्सचं ऍप्लिकेशन केलं तर ऑब्जेक्टची वेलॉसिटी म्हणजे एकतर डायरेक्शन ऑर मॅग्निट्यूड ऑर दोन्ही पण बदलेल, ठीक आहे. म्हणजे वेलॉसिटी चेंज झाली, ती चेंज झाली की मोमेंटम चेंज झाला, म्हणजेच फोर्स या मोमेंटमला काय करतोय तर चेंज करतोय, ओके. अँड ऑल्सो तो हे चेंज करायला किती वेळ घेतोय, ओके, किती टाइम इंटरवल लागतोय, ओके. तर ह्या दोघांचा रेशिओ आहे तो आहे आपला फोर्स. त्यामुळे याला असं पण डिफाईन करू शकतो, इट इज टाइम रेट चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, ओके. आता हे जे इम्पल्स आहे तर याचा आणि लिनियर मोमेंटमचं काय रिलेशन आहे, ओके. एक तर इथं तुम्हाला ह्या राईट साईडला जे मी रेड पेननी लिहिले त्यात पण दिसून जाईल, ठीक आहे. पण थोडंसं आपण त्याला अजून
डिटेलमध्ये थोडंसं डिस्कस करूया, म्हणजे आपल्या जरा व्यवस्थित लक्षात येईल. ओके, सो अगेन मी नेहमीसारखं एक छानसं चित्र काढलंय. लेफ्ट साईडचं चित्र एवढं पण छान नाहीये, पण छान म्हणजे फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं तर बरंच छान आहे. ठीक आहे, सोशल मीडियावरती और बाकीचं कोण पण जर एक नॉर्मल माणूस असेल तर ऑब्व्हियसली तो म्हणणार आहे की खूपच वाईट एक्झाम्पल आहे. ठीक आहे, कारण की इथं दिसतंय तुम्हाला लेफ्ट हँड साईडला हा जो आपला बाबा आहे उभावरती, ठीक आहे, याचं काय झालेलं आहे. ओके, तर इंक बदलतोय मी, एक मिनिट. ओके, आता ह्यानं काय केलं, इथनं उडी टाकलेली आहे, हा इथं पडलेला आहे. ओके, आणि असं टाईपनं काहीतरी ब्लड वगैरे तिथं दिसतंय तुम्हाला, म्हणजे मे बी तो डेड आहे, नाहीतर तो खूपच खतरनाक टाईपनं इंज्युअर झालाय. ओके, आता ते कसं झालं, मग त्यानं का सुसाईड केलं, त्याच्या काय इश्यूज होते, कुणाबरोबर त्याचं ब्रेकअप झालेलं, का घरातले काय बोललेले, का काय त्याच्यावरती कर्ज होतं, तो वेगळा विषय आहे. मला इंटरेस्ट आहे त्या मोशनमध्ये. ओके, सो झालं काय ते आपण बघूया. आता बेसिकली जेव्हा या माणसानं उडी टाकलेली तेव्हा त्याचं वेलॉसिटी जी होती ती किती असणार आहे, 0 म्हणजे टाकायच्या आधी. ओके, त्यानंतर ऑब्व्हियसली आता हा या बिल्डिंग वरती उभा आहे, त्यावेळेला नेहमी एक फोर्स त्याला खालच्या डायरेक्शनला ओढतोय, हे पण माहितीये की जो आहे आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आणि हा जर फोर्स आहे तर आपल्याला हे पण असणार आहे छोटावाला जी, ज्याची व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आपल्याला माहिती आहे. सो नेहमी या माणसावरती एक डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ॲज वेल ॲज त्याच फोर्समुळं असलेलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन पण आहे. ओके, मग आता एकदा या बिल्डिंग वरती उभा आहे, ओके, तेव्हा न्यूटनचा थर्ड लॉ काम करतोय, बिल्डिंग वरच्या साईडला फोर्स एक्झर्ट करते, हा माणूस त्या बिल्डिंग वरती खालच्या साईडला फोर्स एक्झर्ट करतोय. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता आपण बघूया त्याच्या सुसाईड बद्दल. ठीक आहे, आणि मग आता ह्यानं उडी टाकली इथनं. आता उडी टाकल्यावरती काय होतं आपण बघूया. हा इथनं अशा टाईपनं मार्गानं या खाली येणाऱ्याने इथं पडणार आहे. ओके, हे वेक्टर्स नाही आहेत बरं का, छोटे छोटे ॲरोज दाखवले. तुम्हाला दरवेळेला ॲरो दिसला की वेक्टर समजत जाऊ नका. ओके, सो ठीक आहे, त्याचं मी वेक्टर्समध्ये डिस्कशन करेन. तर हा फक्त मी मार्ग दाखवलाय त्याचा. आता होणार काय, त्याची वेलॉसिटी पर सेकंड अराउंड ह्या रेटनं वाढत जाणार आहे. तुमचा जो ॲक्सिलरेशन आहे, ठीक आहे, तर त्या रेट, म्हणजे आता जर आम्ही राऊंड अप केला तर समजा ह्याला किती वेळ लागला आपण पकडूया तर एक 5 सेकंद लागले आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, कशावरनं काय करायला, तर खाली पडायला. ओके, तर 5 सेकंदात हा किती स्पीड गेन करेल. ओके, तर बेसिकली त्या जीच्या व्हॅल्यूकडेच बघितलं, त्याला राऊंड अप केला आपण 10 ला. ठीक आहे, तर 1 2 3 4 5. ओके, तर किती मिळणार तुम्हाला, 50. ठीक आहे, अगदीच तुम्हाला ॲनालिटिकली बघायचं आहे तरी पण जाऊ शकता. इक्वल टू यू प्लस 80 फॉर्म्युला कन्सिडर करा, यू 0 घ्या, एच्या जागी जी पुट करा, तुम्हाला 30 व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, सो जेव्हा खाली पडला एक्झॅक्टली ग्राउंड वरती टच होईपर्यंत तो ऍक्सिलरेटच होत होता डाऊनवर्ड. ठीक आहे, या इथं दिलेल्या 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच्या रेटनं, म्हणजे पर सेकंडला त्याची व्हेलॉसिटी 10ने वाढत चाललेली. ओके, सपोज 5 सेकंड लागले त्याला खाली ग्राउंड पर्यंत पोहोचायला, तर ऍट द टाइम जस्ट बिफोर हिटिंग, म्हणजे ह्या जमिनीवरती आपटायच्या आधी, ओके, त्याची वेलॉसिटी किती असणार आहे, तर अराउंड 50. ठीक आहे, बरं, आता ह्या 50 मीटर पर सेकंडच्या जर वेलॉसिटीने, ओके, हा जर आपटला तर काय होणार आहे, तर असं काहीतरी होणार आहे. बरं, आता इंटरेस्ट अजून कसल्या गोष्टीत घ्यायचं आहे मला, की आपटल्यावरती काय होणार आहे, तर ही वेलॉसिटी कशी चेंज होणार आहे, तर ती किती होणार आहे, तर ती ऑब्व्हियसली 0 होणार आहे. ठीक आहे, आता हा झाला एक केस, याला आपण म्हणूया केस नंबर 1, जिथे खूपच डिप्रेस्ड माणूस आयुष्यातनं उठलेला, त्यानं सुसाईड केला. ओके, बरं, ह्याला काहीतरी नाव देऊया आपण, नाव नको, ह्याच्या सिच्युएशनला नाव देऊया आपण. एक मिनिट. ओके, हा आहे सुइसाइडल. ओके, ठीक आहे, आता हा जो आहे तो बसलेला, हा जरी त्यासारखा दिसत असला, माणूसच असला, तर तो सुसाइडल नाहीये. तर तो काय प्रेफर करतोय, तर तो ॲडव्हेंचर आपण कन्सिडर करूया. ओके, और फन. ठीक आहे,
म्हणजे काहीतरी रोमांचक करायचे, त्याला काहीतरी मजा अशी घ्यायची आहे आयुष्याची. ठीक आहे, म्हणून त्यानं काय केलं, खाली हा प्रकार ठेवला. ठीक आहे, ह्याला म्हणलं जातं ट्रॅम्पोलिन. ओके, ट्रॅम्पोलिन. ओके, आता हे काय असणार आहे, तर ऍक्च्युली ट्रॅम्पोलिन काय असतं तर ना, हे तुम्ही मोठ्या काय काय जर तुम्ही बघितलं तर ना, लहान मुलांना अशी घसरगुंडी असते. मी त्याची छोटीशी दाखवतो साईडला. अशी घसरगुंडी असते आणि एंडला ही हाईटला असते घसरगुंडी. ओके, आणि इथं खाली हे ट्रॅम्पोलिन असतंय. म्हणजे मुलं येतात, इथनं अशी रोल होत हवेत अशी फेकली जातात आणि मग ती ह्याच्यावरती लँड करतात या ट्रॅम्पोलिनवरती. ओके, आणि हे कसं असते तर हे दुसरी गोष्ट असते, हे इलास्टिक और तुम्ही म्हणू शकता की फ्लेक्झिबल असते. ओके, म्हणजे हा डायरेक्टली जमिनीवरती जेव्हा उडी टाकेल, आणि ह्याने टाकली, तुम्ही सॉरी दाखवायचं विसरलो, ह्यानं पण उडी टाकली जस्ट लाईक हा पहिलावाला बाबा. ओके, ऑब्व्हियसली इंटेन्शन वेगळं होतं त्याचं, त्याला ऍडव्हेंचर ऑर फन साठी त्याने उडी टाकली. तो लँड झाला या ट्रॅम्पोलिनच्या सरफेसवरती. हे सरफेस कसं आहे तर हे सरफेस इलास्टिक आहे. ओके, त्याला काय केलं तर डायरेक्टली इकडं जो लेफ्ट हँड साईडला आपला हा पडलाय, ठीक आहे, असं ग्राउंडवरती डायरेक्टली हिट होऊन नाही दिलं. ठीक आहे, तो लँड झाला, नंतर त्याची वेलॉसिटी हळूहळू कमी झाली. ओके, आता याचं पण सेम आहे. जर आपण कन्सिडर केलं, ही हाईट बिल्डिंगची दोन्ही पण सेम आहे. ओके, तर आता हे ट्रॅम्पोलिनची थोडीशी हाईट जर तुम्ही निग्लेक्ट केली, ठीक आहे, कम्पेअर टू बिल्डिंग, जरी दिसताना डायग्राम मध्ये सेम दिसतंय तुम्हाला, पण ऑब्व्हियसली ट्रॅम्पोलिनची हाईट कम्पेअर टू मल्टी स्टोरी बिल्डिंग, ठीक आहे, खूपच कमी असते. ओके, तर हा पण अराउंड मग त्याच स्पीडनं खाली आपटणार आहे. आणि याची पण इन द एंड मोशन संपल्यावरती याची पण वेलॉसिटी किती होणार आहे, 0च होणार आहे. तर या आणि लेफ्ट हँड साइड ह्याला म्हणूया आपण केस नंबर 2. ओके, सो ग्रीन मध्ये मेजॉरिटी ग्रीन मी जे लिहिलंय ती केस नंबर 1 आहे, आणि ऑरेंजच दिसते का, ओके, ऑरेंज वॉट एव्हर, तर त्या इंकनं जे मी केलंय ते केस नंबर 2 आहे. दोन्हीकडं आपटायच्या जस्ट आधीपर्यंत दोघांचा स्पीड होता 50, आणि आपटल्यानंतर मोशन एंड झाल्यावरती त्यांचा स्पीड झाला 0, और टू बी एक्झॅक्ट वेलॉसिटी झाली 0. ओके, आता लेफ्ट हँड साइडला हे सगळं जेव्हा घडलं, ठीक आहे, तर डेल्टा टी किती होता, अगेन मी स्विच करतोय थोडीशी इंक. ओके, सो इथं डेल्टा टी कसा होता, अतिशय छोटा होता, खूपच स्मॉल. ओके, म्हणजे अराउंड आपण कन्सिडर करूया 0.2 और समथिंग लाईक सेकंड्स. ओके, 0.2 0.1. ओके ओके, असं खूपच छोटा टाइम होता हा. ओके, डेल्टा टी वॉज व्हेरी स्मॉल. तेच आता हा जेव्हा सरफेस, या ट्रॅम्पोलिनचं सरफेस हे असं यूज नसते वाकडं, म्हणजे इथं दाखवलं ना तुम्हाला, इथं बेंड, हे ऍक्च्युली नंतर हा त्या सरफेसला टच झाल्यावरती बेंड झाले, नाहीतर हे जास्त, हे खूपच जास्त टेन्शन मध्ये. म्हणजे तुम्ही जर एक कापड घेतलं, असं एक नॉर्मल कापड, आणि त्याला ओढून धरलं, ओके, चारी साईडनी, एखादं बेडशीट घेतलं, एखादा टॉवेल घेतला असा, ओके, आणि त्याला ह्याच सगळ्या चारी साईडने असं ओढून धरलं, तर तो कसा ताणला जाणार आहे, तर त्या टाईपचं हे सरफेस असतं ट्रॅम्पोलिनचं. तर हे सगळं टेन्शन मध्ये असणार आहे. पण तो जेव्हा या सरफेसला टच होतो तेव्हा काय होणार आहे, तेव्हा तिथनं पुढं हे सरफेस खाली खाली असं बेंड होणार आहे. ओके, या बाबा जो आहे वरनं पडलेला, तर तो पण ऑब्व्हियसली फोर्स एक्झर्ट करणार त्यावरती, तर ते बेंड होणार आहे, आणि त्याची जी वेलॉसिटी 50 पासून मग 0 झाली, ठीक आहे, तर ती कशी होणार आहे, तर खूप स्लोली होणार आहे, त्यामुळे अचानकच स्टॉपला येणार नाहीये. आणि त्या केसमध्ये आता मी राईट साईडला लिहितोय डेल्टा टी, आता ह्याला मी लेफ्टला म्हणूया डेल्टा T1 आणि राईटला म्हणूया डेल्टा T2. तर डेल्टा T2 हा कसा असणार आहे तुमचा, एक मिनिट, ग्रेटर दॅन डेल्टा T1 असणार आहे. म्हणजे इथं जे आपण न्यूटन सेकंड लॉ मध्ये एक एक्झाम्पल बघितलेलं, गाडी क्रॅश झालेली, तर पहिल्या केसमध्ये जो गाडीचा ड्रायव्हर होता त्यावरती खूप फोर्स एक्झर्ट झालेला, त्या ती पण सेम अशाच टाईपचं एक्झाम्पल आहे, फक्त थोडंसं मी इथं दुसरं घेतलंय. आणि तिथं पण अचानक स्टॉपला आलेलं, तिथं पण जो क्रॅश साठी लागणारा टाइम होता तो खूप छोटा होता, आणि ब्रेक लावून जर तीच गाडी थांबवली तर त्यासाठी लागलेला टाइम बऱ्यापैकी मोठा होता. त्यामुळे ड्रायव्हरनं फोर्स कमी एक्सपिरियन्स केलेला आणि त्याला इंजुरी झाली नव्हती. इथं पण तोच सेम प्रकार झाला. ठीक आहे, आता इथं झालं काय, मग तो पडला खाली, ऑब्व्हियसली मग न्यूटन्स थर्ड लॉ आला. ओके, त्यानंतर बरं, आता तिकडं आपल्याला जायचं नाहीये, पण
आपण ह्या डेल्टा टी कडे फोकस करूया. तर तुम्हाला आता एक लक्षात येतं की डेल्टा टी म्हणजे टाइम इंटरवल अतिशय, एक मिनिट काहीतरी झालेलं आहे माझ्याकडनं, हा काय नाही स्क्रीन खाली गेली, मी घाबरलो, म्हणलं काय झालं. ओके, सो घाबरायची कारण नाहीये. ओके, एक मिनिट. सो आपलं काय झालेलं इथं, तर डेल्टा टी जो आहे टाइम इंटरवल हे अतिशय इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे. आता हे तर झालं. आता परत मी त्याच जुन्या डेफिनेशन कडे येतोय आणि मग आपण सॉरी एक मिनिट, मला डी नाही घ्यायचं, मला 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 काय घ्यायचं आहे, सो मला घ्यायचं आहे डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. आणि मग ह्याला आपण असं लिहू शकतोय, एफ इंटू डेल्टा टी इक्वल्स डेल्टा पी, दॅट इज चेंज इन मोमेंटम. आता इम्पल्सचा आणि ह्या मोमेंटमचा कसं काय रिलेशन आहे हे आपण बघूया. आता बेसिकली जसं मी मागाशी सांगितलं तसं टेक्स्टबुक्स मध्ये जास्त दिलेलं नाहीये इम्पल्स बद्दल, पण ऍक्च्युली इम्पल्स ही जी क्वांटिटी आहे, म्हणजे इकडे जी दिसते तुम्हाला एफ डेल्टा टी, ओके, इक्वल्स डेल्टा पी. आता थोडंसं या फॉर्म्युल्याला मगाशी पण आय थिंक आपण डिस्कस केलंय, पण तरी परत करूया. तर फोर्स काय करतो, तर फोर्स हा चेंज क्रिएट करतो, ओके, आणि तो चेंज या इंटरवल मध्ये करतो. ठीक आहे. आता जर आपण हा चेंज, ठीक आहे, ह्याला कन्सिडर केला आणि हा चेंज कसा ठेवला, आपण सेम ठेवला, कॉन्स्टंट, ओके, तर मग हे आपल्याला जे वरचं एक्झाम्पल आहे ना त्याचं एक्सप्लेनेशन मिळेल. ओके, तर आता हा चेंज दोन्हीकडे सेम झालाय, म्हणजे बघा या इकडच्या लेफ्ट साईडच्या केसमध्ये, एक मिनिट अजून वर येऊया, लेफ्ट साईडच्या केसमध्ये 50 मायनस 0 ही वेलॉसिटी आहे, ओके, आणि जर मोमेंटमच्या म्हणजे सॉरी एक मिनिट, मोमेंटमच्या टर्म्स मध्ये जर घेतलं तर ना मी त्याला फक्त मासनं मल्टिप्लाय केलं, ओके, तर ना काय होणार आहे, तर ना फायनल, सॉरी हे या साईडला पाहिजे, म्हणजे एम इंटू 0 मायनस एम इंटू 50. ओके, आता ह्याचा मास जर आपण पकडूया 60 आहे, तर मग चेंज इन मोमेंटम किती झाला, ही पहिली टर्म झाली 0 आणि फायनल असली 60 इंटू 50 3000. ओके, हा चेंज इन मोमेंटम होता. ठीक आहे, या केसमध्ये पण सेमच असणार आहे. फायनल वेलॉसिटी किती होती, 0, म्हणजे थांबल्यानंतर, हा ट्रॅम्पोलिन वरती पडल्यानंतर, आणि जस्ट पडायच्या आधी किती होती, 50, म्हणजे अगेन मास इंटू 0 म्हणजे झाल्यावरती, मोशन झाल्यावरती, इंटू मास इंटू 50. इथं पण सेमच रिझल्ट येणार आहे, म्हणजे किती येणार आहे तुमचा, एक मिनिट, इथं मायनस दिले, मायनसच येणार, पण आपल्याला मॅग्निट्यूड मॅटर करते, तर 3000. ठीक आहे, म्हणजे दोन्हीकडे पण मोमेंटम सेम चेंज झालाय, पण हा निवांत खुश आहे बाबा, राईट हँड साइड वाला जो ट्रॅम्पोलिनवर लँड झालाय, आणि हे कसं आहे, तर हे खूपच वाईट अवस्थेत आहे. ओके, ठीक आहे, सो हे का झालं, कारण की इथला जो फोर्स आहे F1 तो खूप जास्त आहे कम्पेअर टू F2. ओके, सो F1 इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन F2. आणि हा चेंज कोणामुळे झाला, आता आपण इकडे येऊया परत खाली, तर हा या टाइम इंटरवल मुळे झालेला आहे. ओके, जर मी डेल्टा पी या केसमध्ये जसं ठेवलं तसं तोच ठेवला मी चेंज झालेला. ठीक आहे, तर मग फोर्स किती एक्झर्ट होणार, ओके, हे कोण ठरवतं, तर हा बाबा इंटरवल ठरवतो. ओके, हा डिसाइडिंग फॅक्टर आहे की जर चेंज तेवढाच होत असेल मोमेंटम मध्ये, ओके, आणि तर मग तुमचा फोर्स कमी आहे का जास्त आहे हे कोण ठरवणार आहे, तर हा टाइम इंटरवल ठरवणार आहे. ओके, तर आता थोडीशी इम्पल्सची जर जी टेक्स्टबुक डेफिनेशन आहे ती आपण म्हणलो की, नाहीतर एक्सप्लेनेशन, मी डेफिनेशन आता माझ्या लक्षात नाही कारण की मी लक्षात ठेवत पण नाही. सो बेसिकली त्या टेक्स्टबुक मध्ये असं एक्सप्लेन केलं की कधी कधी फोर्सेस खूप जास्त मोठे असतात आणि ते खूपच छोट्या टाइमसाठी अप्लाय होतात. जसं की तुम्हाला एक्झाम्पल दिलंय, क्रिकेट बॉलला बॅटनं हिट करणं, और फुटबॉलनं बॉलला किक करणं, असे भरपूर टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. तर त्या केसेसमध्ये टाइम इंटरवल खूप छोटा असतो आणि फोर्स खूप जास्त मोठा असतो. ओके, तर त्यावेळेला आपण काय करतो, इम्पल्स ही क्वांटिटी कन्सिडर करतो.
आता मी हा फॉर्म्युला थोडासा अजून इथं नीट लिहितो, मग आपण अजून जरासं डिस्कशन करूया. एफ इंटू डेल्टा टी इक्वल टू डेल्टा पी. तर आता मगाशी मी बोलल्यासारखं हा इंटरवल ठरवणार आहे तुमचा फोर्स काय असणार आहे. पण आता तुम्ही जर कन्सिडर केलं टेक्स्टबुकची जी एक्सप्लेनेशन आहे आणि आपलं जे डेफिनेशन आहे इथं जे आपण कन्सिडर केलं आणि हे अख्ख्यालाच हे जे अख्खं आहे, ठीक आहे, एफ इंटू डेल्टा टी म्हणजे एफ इंटू टाइम असं जरी म्हणलं तर ह्याला म्हणलं जातं जे न रिप्रेझेंट केलं जातं मोस्टली इम्पल्स. ओके, तर बेसिकली ह्याला भरपूर जण मी असं कन्सिडर करताना बघितलं की याला इम्पल्सला फोर्स म्हणलं जातं. ओके, तर ऍक्च्युली इम्पल्स हा फोर्स नाहीये. ओके, तर इम्पल्स हे बेसिकली चेंज इन मोमेंटम आहे. ओके, म्हणजे आता तसं बघायला गेलं तुम्ही तर ना, मग आता काही काही जागी अशी पण टर्म यूज केलेली आहे, ती टर्म आहे इम्पल्सिव्ह फोर्स. ओके, तर इम्पल्सिव्ह फोर्स कोण आहे, तर हा फोर्स आहे. पण कधी तो त्याला इम्पल्सिव्ह मोस्टली बोललं जातं की हा तुमचा टी खूपच छोटा असेल. ओके, तर मोस्टली तसं त्याला बोललं जातं. ओके, आता याचं एकच एक्झाम्पल अजून थोडंसं पुढे जाऊन आपण बघितलं. पहिली ही गोष्ट मी परत एकदा रिपीट करतो. एफ इंटू डेल्टा टी ही ऍज अ होल ह्या सगळ्या गोष्टीला इम्पल्स बोललं जाते, ज्याला मी जे ने रिप्रेझेंट केलंय. ओके, आणि हे बाकी काही नाहीये तर चेंज इन मोमेंटम आहे. ठीक आहे, आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या अजून एक, की ना डेल्टा टी आहे हा ठरवतो की ना फोर्स जास्त असणार आहे का कमी. जसं की आता वरच्या ह्या केसमध्ये आपल्या बिल्डिंगचा काय झालेलं, डेल्टा टी या लेफ्ट हँड साइड वाल्यामध्ये खूपच छोटा होता. ओके, एक मिनिट. तर इथं डेल्टा टी खूपच छोटा होता. ओके, त्यामुळे त्यानं एक्सपिरियन्स केलेला हा जो फोर्स आहे, एक मिनिट, हा जो F1 फोर्स आहे इथं, त्यामुळे तो वाढला. चेंज इन मोमेंटम तेवढंच होतं. सेम वे राईट हँड साइडला काय झालं, हेनं जो चेंज, एक मिनिट, इथं डेल्टा टी आहे. तर हा डेल्टा टी आहे हा खूपच मोठा होता. ठीक आहे, तर त्यामुळे F2 कसा होता, छोटा होता. ओके, तर हा जो फरक आहे या फरकानं ठरवलं की ना तुमचा फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे. ओके, तो जास्त असणार का कमी असणार आहे. पण इम्पल्स ही जी क्वांटिटी आहे ही तेव्हाच फक्त येत नाही की जेव्हा टी छोटा आहे आणि फोर्स खूपच मोठा आहे. ओके, इम्पल्स हे नेहमी असतं जेव्हा कधी तुमचा मोमेंटम चेंज होतो तेव्हा नेहमी तुम्हाला इम्पल्स हे मिळतच. ओके, फक्त मोस्ट ऑफ द टाइम इम्पल्स ह्या क्वांटिटीचा यूज आपण म्हणतो. ओके, तो का केला जातो तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देतो. सपोज एखादा असा इव्हेंट झालाय की ज्यात टाइम इंटरवल खूपच छोटा आहे, आपण पकडूया 0.2 पकडूया चला, आणि मोमेंटम मध्ये चेंज झालाय, आताच एक्झाम्पल बघूया आपण. मोमेंटम मध्ये किती चेंज झाला तर 3000 युनिट्स. ओके, सो फोर्स किती लागला, आता इथे डायरेक्ट फोर्स कॅल्क्युलेट करायला तुम्हाला मार्ग नाहीये. ओके, तर फोर्स किती लागणार आहे तर इकडची पॉवर गेली 3000. ओके, सो 0.2, सो बेसिकली इथं येणार आहे तुमचा 0.2 ची मायनस जर इकडे घेतली 10 मायनस 1 आणि साधारण 15. ओके, आणि इकडचा परत वरती जो जाणार आहे तुमचा 0 म्हणजे साधारण 3 झिरो 15,000 न्यूटन्स. ओके, 15,000 न्यूटन्स म्हणजे खूपच मोठा फोर्स झाला. ओके, आता जर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्ही बघितलं जस्ट फॉर, आता यासाठी पण मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, पण जे mg, ओके, एवढा फोर्स आपण नेहमी एक्सपिरियन्स करतो आणि हे जर न्यूटन्स मध्ये तुम्ही कन्सिडर केलं, याला जर डिवाइड केला जी न, म्हणजे तुमच्यावरती फोर्स मास किती असणार आहे तर अराउंड जी ला मी जर 9.8 न घेता 10 घेतला तर 15,000 डिवायडेड बाय 10 म्हणजे अराउंड एवढा, 1500 मास तुमच्यावरती ऍक्ट होईल, एवढा फोर्स लागणार आहे. ओके, आणि हाच तुमचा फोर्स आहे. सॉरी इकडे माझा फोर्स, तर हा माझा फोर्स आहे 15,000 न्यूटन. तर अशा केसेसमध्ये जसं की इंजिनिअरिंग मध्ये काय काय गोष्टींमध्ये जसं की आता आपण ह्याचं गनचं एक्झाम्पल घेतलेलं, तर तिथं गन जेव्हा फायर होते, ठीक आहे, तर ना तेव्हा तुमचं जर ज्या गनमध्ये मेकॅनिकल पार्ट्स आहेत त्यांची मुवमेंट होणार आहे. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी जो फोर्स लागेल तर तो फोर्स बेअर करण्यासाठी तेवढं तो जो काय मेकॅनिकल पार्ट असेल तर तो इनफ स्ट्रॉंग आहे का. ऑल्सो समजा कार क्रॅशेस होतात, ठीक आहे,
तर आता मोस्टली तुम्हाला वाटेल की ना खूपच दणकट गाडी असेल तेवढा आपण सेफ आहे, ठीक आहे. पण ऍक्च्युअली तसं नाहीये. तुम्ही बघितलं तर नवीन गाड्या ज्या आहेत ते छोट्याशा पण स्पीडवरती खूपच क्रॅश होतात. याचा रिझन काय आहे? कारण की त्या सेफ असतात. म्हणजे कसं की मोस्टली ती जी एनर्जी आहे क्रॅशची, ओके, तर ती त्यांना त्या गाड्यांना फोडण्यात जाते, तुमच्यावरती येत नाही. ओके, सो त्यावेळेला गाड्या अशा बनवल्या जातात, ते सॉरी जे क्रॅशेस होतात त्यांना टेस्ट जेव्हा केले जातात तेव्हा तुमचा हा टाइम इंटरव्हल कन्सिडर करतात आणि ऑल्सो चेंज इन मोमेंटम. मग त्यांना हे कळतं की किती न्यूटन्सचा फोर्स, आता इथं आपल्या ह्या केसमध्ये 15,000 आलाय, तर किती न्यूटन्सचा फोर्स त्याच्यावरती अप्लाय होतो. ओके, म्हणजे ओव्हरऑल त्या गाडीवरती. मग त्या केसमध्ये तुम्हाला त्या गाडीला डिझाईन करायला, त्यात कुठलं मटेरियल वापरायचं, त्याचं डिझाईन कसं असावं, त्याचे स्पेअर पार्ट्स कशा टाईपचे डिझाईन करावे, तर हे तुम्हाला समजून जातं. ओके, सो बेसिकली इम्पल्स जो आहे, तर जे मी त्याला जे न डिनोट करतो, हा काही दुसरं नसून तुमचा डेल्टा पी म्हणजे चेंज इन मोमेंटम आहे. आणि हे जो गैरसमज आहे मोस्टली की ना खूप मोठा फोर्स जेव्हा खूप छोट्या टाइमसाठी लागतो तेव्हाच इम्पल्स कन्सिडर करतो, हे अतिशय चुकीचं आहे. इम्पल्स नेहमी एक्झिस्ट करतो. ओके, आणि दुसरी गोष्ट, हा जो डेल्टा टी आहे हा ठरवतो तुमचा फोर्स मोठा आहे का नाहीये. म्हणजे जर आपण डेल्टा पी कॉन्स्टंट ठेवला, कॉन्स्टंट कन्सिडर करून चाललो, तर हा डेल्टा टी ठरवणार आहे. ही खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके, आता आपण करूया काय की नाही, तर पहिल्या केसमध्ये तुमचा किती आलेला, तर 15,000 न्यूटन. ओके, आता आपण डायरेक्ट बघूया की सेकंड केसमध्ये पण किती फोर्स येतोय. ठीक आहे, आता आपण कन्सिडर करूया ट्रॅम्पोलिन. सो बेसिकली ट्रॅम्पोलिनवरती तो तेव्हा लँड होणार आहे, तर तो कसा होणार, तर एकदा पडल्या ट्रॅम्पोलिनच्या सर्व्हिसवरती आल्या आल्या एकदा खाली जाणार आहे, परत वर येणार आहे, परत खाली जाणार आहे, परत वर येणार आहे, आणि परत खाली जाणार आहे, परत, म्हणजे बॉल कसा टप्पे पडतो. ओके, त्या टाईपमध्ये. सो आपण अप्रॉक्सिमेटली 3,000 टू 0 एवढं यायला आपण पकडूया लागले त्याला 1 2 3. सो 3 स्टेप्समध्ये दर स्टेपला 2-2 सेकंद पकडलं तर 6 पकडू, आणि ॲज युजल जे मागाशी तर काढलं 3,000. ठीक आहे, सो अराउंड येईल तुमचं 500 न्यूटन्स. ठीक आहे, सो तो नियर अबाउट ऑन अन ॲव्हरेज 500 न्यूटन एवढा फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. आणि जसं की मी इथं तुम्हाला दाखवलं एक म्हणजे, हा हे ठीक आहे. ओके, सो जसं मी मागाशी म्हणलो तसं जर कन्सिडर केलं तर हा फोर्स कम्पेअर टू 15,000 न्यूटन फोर्स खूपच कमी आहे. ओके, म्हणजे आपली बॉडी तेवढी कॅपेबल आहे की तेवढा फोर्स बिअर करावा. ठीक आहे, आपली बॉडी पण ऑब्व्हियसली बऱ्यापैकी इलास्टिक असते, ती पण बऱ्याच पार्ट्समध्ये फोर्सला काय होतं ते वर्ड, सॉरी, डिसिपिटेट करते. ओके, सो ऍक्च्युअली एनर्जीला डिसिपिटेट करता येतं, फोर्सला नाही करता येत तसं. ठीक आहे, सो बेसिकली 500 न्यूटन्स आणि 15,000 न्यूटन्स. ओके, मोमेंटम मध्ये चेंज तेवढाच झालेला. ह्या टाइम इंटरवलनं 0.2 इकडं आणि 6 इकडे यानं ठरवलं की फोर्स जास्त आहे का कमी आहे. ओके, सो आता फोर्स जास्त हे पण कधी म्हणतो आपण हे लक्षात घ्या. आता हा जर सेकंड केस मधला फोर्स बघितला, ओके, तर विथ रिस्पेक्ट टू दिस फोर्स हा कमी, हा जास्त आहे. ओके, आणि हा 500 न्यूटन विथ रिस्पेक्ट टू 15,000 न्यूटन जास्त आहे. ठीक आहे, सो या रिलेटिव्ह टर्म्स आहेत. आणि तुम्ही डायरेक्टली असं म्हणणं की ना खूपच मोठे फोर्सेस, ओके, हा मोठे आहेत. ते कसे मोठे आहेत, त्यांना डे टू डे लाईफ मध्ये जे फोर्सेस अप्लाय होतात, ओके, कन्सिडर करा 100 न्यूटन्स, अराउंड 200 न्यूटन्स वगैरे वगैरे, तर त्याच्या कम्पॅरेटिव्हली हे जे हजारो न्यूटन्स मधले फोर्सेस आहेत हे खूप मोठे आहेत. ओके, सो बेसिकली जे मोमेंटम आणि इम्पल्स आहे, तर त्यांच्यातले हे एक असं काय म्हणायचं, एक घट्ट असं नातं आहे. ठीक आहे, खूपच प्यार का रिश्ता टाईप मध्ये नातं आहे. आणि बेसिकली ते दोन्ही सेमच आहेत म्हणा, और एका नाण्याची दोन बाजू, नाही ते चुकीचं आहे. ऍक्च्युअली ते दोन्ही सेमच आहेत. ठीक आहे, फक्त इम्पल्सला आपण फोर्स साठी कन्सिडर करतो, असं पण आपण म्हणलं तरी पण काय हरकत नाहीये. ओके, आता मी थोडस इम्पल्सला हे नंतर वर्क एनर्जी थेरम आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स मध्ये पण मी घेणार आहे. या टाईपच एक गोष्ट आत्तापासूनच लक्षात ठेवा. तर आता फोर्स आपण, मी एक एक्झाम्पल बघतोय, एक लाईन ड्रॉ करू आपण. आधी त्याचा कलर दुसरासा घेऊ छानसा. एक मिनिट, रेकॉर्डिंग चालू आहे का? ठीक आहे, सो एक लाईन मी ड्रॉ करतोय. ठीक आहे,
आणि त्यावरती एक ब्लॉक घेतोय मी ॲज युजल. ओके, त्याला मी कलर पण करतोय. ओके, झालं. सो ओके, आता बेसिकली बघा आता काय तर ह्या एक मी फोर्स लावला. सपोज किती लावला तर F इक्वल टू आपण पुढे 50 न्यूटन्स मी लावला. ठीक आहे. आता मी हा 50 न्यूटन जस्ट एक मोमेंटसाठी, म्हणजे आपण कसं लात मारतो, पंच करतो, ठीक आहे, नुसतं असं असं करतो, ठीक आहे. तर ते कसं करतो तसा लावला तर ऑब्जेक्टची वेलॉसिटी ऑब्व्हियसली बदलणारच आहे, काही ना काही बदलणारच आहे. ठीक आहे. त्याच डायरेक्शनला लावला, जसं की मी काल डिस्कस केलेलं न्यूटनच्या लॉज मध्ये. तसं डिपेंडिंग अपॉन तुम्ही फोर्स कसा लावलाय तो डायरेक्शन चेंज करेल, ऑब्जेक्टला फास्ट करेल, ऑब्जेक्टला स्लो करेल, पण तुम्हाला डेल्टा पी हे मिळणारच आहे. ओके, आता ही गोष्ट बघा की आता इन्स्टेड ऑफ किक, म्हणजे आपण आता जशी बुक्की मारली, जसं किक म्हणजे लात मारली, ठीक आहे, तसं एक मोमेंटसाठी न लावता हा फोर्स आपण कंटिन्यू लावत राहील. ठीक आहे. म्हणजे जसं की आपण गाडी ढकलतो. आता समजा एखादा माणूस आहे, तो जर अशी गाडी पुश करतो. एक मिनिट, रबर कुठे? ओके, ठीक आहे. आता एक माणूस जर इथं आपण कन्सिडर केला आणि तो काय करतोय तर तो ही गाडी अशी ढकलतोय, असं आपण कन्सिडर केलं. ठीक आहे. ओके, आता हा फोर्स कसा लावतोय तर हा कंटिन्यू लावतोय. ठीक आहे. आणि त्याला एक सर्टन अमाऊंट ऑफ टाइम साठी लावतोय, म्हणजे काही कितीतरी सेकंद लावेल, कितीतरी मिनिट लावेल, खूपच स्ट्रॉंग असलं तर मे बी कितीतरी तास लावेल. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे तुम्हाला डेल्टा पी मिळत राहणार आहे, म्हणजे मिळतच जाणार आहे. ठीक आहे. पण तेच जर फोर्स एका मोमेंटसाठी, जस्ट एक क्लिक साठी, असं आपण म्हणूया एखाद्या मोमेंटसाठी लावला, तरी पण तुम्हाला डेल्टा पी मिळणार आहे. पण ऑब्व्हियसली दोन्ही डेल्टा पीज मध्ये बराच मोठा डिफरन्स असणार. तो डिफरन्स मी माझी सांगितल्यासारखं डेल्टा टी मुळे असणार आहे. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे आपण जे मोस्टली डे टू डे लाईफ मध्ये फोर्सेस एक्सपिरियन्स करतो तर ते एकसारखे म्हणजे कॉन्स्टंट असतात का? कुठलं पण एक्झाम्पल घ्या, तुम्ही गाडी चालवताय, तुम्ही रायटिंग करत असताना तुम्ही पेनवरती टाकलेला प्रेशर, तुम्ही काही पण करत असला, ओके, खाताना पण तुम्ही जेव्हा काहीतरी खात असताय, ठीक आहे, तर ना तुमचे जॉज जे प्रेशर अप्लाय करतात ते पण कसं असतं, कॉन्स्टंट असतंय का? नाही, ते बदलत असतं. ठीक आहे. तर ते कसं असतं, ते व्हेरिएबल असतंय. ओके, आणि इवन ह्या व्हेरिएबल फोर्सला पण आपण कन्सिडर करून ती जी कन्सेप्ट आहे व्हेरिएबल फोर्सची, ती पण आपण युझिंग लिनियर मोमेंटम ॲज वेल ॲज आपला इम्पल्स आपण डिस्कस करू शकतोय. आणि ती मी करणारे अतिशय थोडक्यात. ओके, सो बेसिकली आपण नेहमी ड्रॉ करतो तसं एक ग्राफ. तो एक मिनिट, आता मी लाईन ड्रॉ करतो. तर शेवटी कसं आहे, ग्राफिकल टॅब यूज करतोय म्हणलं थोडंसं तरी छान छान फॅन्सी काहीतरी ड्रॉ करता यायला पाहिजे. ओके, सो 2 ॲक्सिस ॲज युजल, 2 डायमेन्शनल सिस्टीम, आणि मग हा म्हणू माझा फोर्सचा ॲक्सिस, हा म्हणू माझ्या टाइमचा ॲक्सिस. ओके, आपण कायनामॅटिक्सकडे जेव्हा मी घेईन तर ना तेव्हा यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे मी ग्राफ्सवरती, कारण की मी खूप वेळा बघितले स्टुडंट्सला ग्राफच रीड करता येत नाही. ओके, सो बेसिकली आपण कन्सिडर करूया की एक सर्टन मोमेंटला टाइम इंटरव्हल मी जस्ट स्टार्ट झाला कन्सिडर केला. ओके, आणि त्यावेळेला फोर्स काय झाला, वाढत वाढत गेला. ओके, असा काहीतरी झाला आणि परत असा बदलत आला आणि झिरो झाला. ओके, आता हे जे दिसतं ना तुम्हाला डोंगरासारखं वाकडं तिकडं वाकडं तिकडं, तर हे काय आहे, तर याला थोडक्यात रीड करूया. इकडं टाइम काय झालाय तर वाढत वाढत चाललाय अलॉंग दिस ऍक्सिस. ओके, म्हणजे थोडक्यात टाइम इंटरवल तुमचा काय होत चाललाय, वाढत वाढत चाललेला आहे. ओके, आणि इकडं लेफ्ट साईडला काय दिसतंय तुमचं, तर फोर्स बघा आता इथनं वाढत चाललाय. ओके, इथं एक काहीतरी फोर्स आहे, एक मिनिट, इथं एक काहीतरी फोर्स आहे, इथे एक काहीतरी फोर्सची व्हॅल्यू, इथे एक काहीतरी फोर्सची व्हॅल्यू आहे, इथं परत काहीतरी आहे, इथं अगेन हायेस्ट मिळाली तुम्हाला. ओके, आणि सेम ऑन सो ऑन, इथं परत कमी कमी होत चाललंय ते. एक मिनिट, हा, आणि इथं फायनली या पॉइंटला झिरो झालेला आहे. आता ह्या केसमध्ये इम्पल्स आपली काय हेल्प करू शकतो? ओके, तर आता बेसिकली आपण बघूया की आता आपण समजा हा जो टोटल एरिया आहे इथं, मी आता याला बघूया एक मिनिट, हा जो टोटल एरिया आहे याला जर मी डिवाइड केलं छोट्या छोट्याशा कशा रेक्टँगल्स मध्ये, आणि मी आता इथे एक रेड कलरचा ड्रॉ करतोय जस्ट तुम्हाला रेफरन्स साठी, का ब्लू करू, ब्लू करूया आपण.
ओके. सो एक छोटासा रेक्टँगल इथं. ओके, ठीक आहे. आणि परत एक छोटासा रेक्टँगल इथं. ओके, त्यानंतर एक इथं पण काढूया आपण. सेम इथे एक छोटासा. ठीक आहे. आता असे सगळ्यात छोट्या छोट्या रेक्टँगल्सनं काय केलं मी मिळून हा पूर्ण, हा जो दिसतोय ना तुम्हाला हिरवा डोंगर, ठीक आहे, हा पूर्णपणे अशा छोट्या छोट्या रेक्टँगल्सनं मिळून मी काय केलं, त्यांना त्या निळ्या डोंगराला आपल्या काय केलं, त्या छोट्या छोट्या रेक्टँगल्स मध्ये मी त्याला डिवाइड केलं. ओके, तर आता हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पुढे काय करता येते आपण बघूया. आता फक्त ह्या एका रेक्टँगलचा आपण काय करूया, विचार करूया. इथं मी फक्त 4च दाखवले. तुम्हाला इमॅजिन काय करायचंय, हा अख्खाच्या अख्खा तुमचा डोंगर आहे तो असं छोट्या छोट्या रेक्टँगल स्ट्रिप्स मध्ये म्हणा. ठीक आहे, एका ह्या स्ट्रिप्स मध्ये अशा डिवाइड केला गेलेला आहे. ओके. ओके, आता त्यातल्या ह्या मधल्या ही जी स्ट्रीप आहे ही वाली, ठीक आहे, तर ह्या स्ट्रिपचा आपण विचार करायचा आहे. ओके, आणि मग तो विचार आपण जनरलाइज करायचा. तर ही स्टेप कशी आहे, तर दिसायला रेक्टँग्युलर आहे. ओके, तर ह्या स्ट्रिपची हाईट ही आहे काहीतरी. ओके, ह्याला आम्ही असा फॅन्सी टाईप वाला एक म्हणतो. ओके, तर ह्या अमाऊंटचा फोर्स या छोट्याशा टाइम इंटरवल साठी लागलेला आहे. आणि हा छोटासा टाइम इंटरवल, एक मिनिट मी आता रेड मध्ये स्विच करतोय. ठीक आहे, हा छोटासा टाइम इंटरवल तुम्हाला दिसतोय ना इथं खाली, जी काय आहे तर ब्रेड्थ आहे त्या रेक्टँगलची. ओके, तर हा छोटासा टाइम इंटरवल ह्याला म्हणतो मी डेल्टा डी टी. ओके, त्या छोट्याशा डी टी साठी हा एफ लागलेला आहे छोटासा. आणि असं एक समजूया आपण की सिन्स हा टाइम इंटरवल डी टी खूपच छोटा आहे, त्यामुळे अख्खा म्हणजे पूर्ण ह्या ग्राफ मध्ये जरी फोर्स व्हॅरी होतोय, पण ह्या छोट्याशा इंटरवल साठी तो कॉन्स्टंट आहे, फ्लॅट दिसतोय तुम्हाला. ओके, आणि मग पुढच्या आर्ग्युमेंट कडे आपण जाऊया. ओके, आता तर ह्या अख्ख्या रेक्टँगलचा जर एरिया झाला तर तो किती असणार आहे, एफ इंटू डी टी. ओके, आता मला जर पूर्ण या पूर्ण निळ्या हिरव्या डोंगराचा एरिया जर काढायचा असेल, तर मी काय करणार, तर अशा सगळ्या स्ट्रिप्सचा काय करणार आहे, इथं मी 4च दाखवत, एक ही वाली, एक ही वाली, 2, दुसरी 3, अशा 4 स्ट्रिप्स दाखवल्यात. पण अख्खा एरिया जर स्ट्रिप मध्ये असेल तर मला काय करायला लागणार, तर त्या सगळ्या स्ट्रिप्स इंटिग्रेट करायला लागणार. ओके, आणि फायनली मी जर हे इंटिग्रेट केलं तर आपल्याला माहिती एफ म्हणजेच काय असतं, डीपी बाय डी टी इंटू डी टी. आणि फायनली मी तुम्हाला काय मिळणार आहे, ओव्हरऑल इंटिग्रेशन ऑफ डीपी म्हणजे या छोट्या रेक्टँगल मध्ये जो हा छोटासा एफ होता ना, ठीक आहे, तर त्यांनी या छोट्या रेक्टँगल मध्ये काहीतरी तुम्हाला डीपी चेंज दिला असणार आहे. ओके, असेच हे सगळे छोटे छोटे रेक्टँगल्स तुम्हाला काय देणार आहेत, तर एक टोटल मोमेंटम मध्ये असलेला चेंज, म्हणजे त्याला आता तात्पुरता आपण पी म्हणूया. ओके, तर पी देणार आहे. ओके, आणि हाच पी म्हणजेच काय आहे, मागासच्या इम्पल्सच्या डेफिनेशन नुसार जे इक्वल टू पी, आणि जे म्हणजे मी आता राईट हँड साईडला लिहितो, जे म्हणजेच काय, तर एफ इंटू डेल्टा टी, पण मी इथं त्याला टीच म्हणतो इंटरवलला. आपण असं कन्सिडर करूया की टाइम 0 पासून सुरू झाला आणि मोमेंटम पण 0 पासून चेंज झाले. ओके, तर त्या वेळेला तुम्हाला ह्या टाईपचं रिलेशन मिळणार आहे. ओके, सो इथं तुम्हाला काय देणार आहे, आणि ही जी इक्वेशन आहे आपल्याला मिळालेली, तर तुम्ही पी जेव्हा फाइंड करताय, तुम्ही चेंज इन मोमेंटम फाइंड करताय. आणि जर तुमच्याकडे टोटल टी असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही हा जो आहे ऍव्हरेज फोर्स, ठीक आहे, तर हा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, तर हे झालं वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स मध्ये पण तुम्ही इम्पल्स ॲज वेल ॲज मोमेंटम कन्सेप्ट पण यूज करू शकता. ठीक आहे, सो अशा टाईपनं इम्पल्सचे भरपूर सारे युजेस आणि भरपूर वास्ट पण म्हणता येईल कन्सेप्ट आहे. पण बेसिकली खूपच सिम्पल कन्सेप्ट आहे. फोर्स गिव्स यू चेंज इन मोमेंटम अँड डिपेंडिंग अपॉन, म्हणजे फोर्स तुम्हाला मोमेंटम देते, आणि हे डिपेंड करतं की किती टाइमसाठी, म्हणजे किती टाइम मध्ये ते मोमेंटम चेंज झालं. ओके, आणि मग त्यावरती ठरतं की फोर्स किती, आणि तोच जो फोर्स आहे आणि त्यानं ज्या टाइम इंटरवल मध्ये तुमचं मोमेंटम चेंज केलंय, ठीक आहे, तर ना इथं वरती जसं डेफिनेशन आपण लिहिलेलं स्टार्टिंगला. ओके, तर जो तुमचा फोर्स आहे आणि त्यानं ज्या टाइम मध्ये तुमचा हा वाला मोमेंटम, हा वाला चेंज आणलाय, हाच डेल्टा पी हा चेंज आहे.
तर ना त्यावरनं आपण क्वांटिटी कुठली डिफाईन, सॉरी इकडं चुकीचा आरोग्य गेला, कुठली क्वांटिटी डिफाईन करतो तर इम्पल्स. ओके, सो होपफुली आता तरी इम्पल्स खूपच तुमचं क्लिअर झाला असेल. आणि त्याला फोर्स तर अजिबातच म्हणू नका. इम्पल्सला असं म्हणलं जातं, इम्पल्स, एक मिनिट, इम्पल्स ऑफ अ फोर्स म्हणलं जातं. ओके, ऑर जस्ट इम्पल्स म्हणलं जातं. दुसरी गोष्ट, तुम्ही जर जस्ट याचं युनिट बघितलं, ओके, तर एफ इंटू टी म्हणलं तर न्यूटन सेकंद येत आहे. ठीक आहे. आणि जर मोमेंटमचं बघितलं तुम्ही तर काय यायला पाहिजे, के जी मासचं आणि मीटर पर सेकंड तुमच्या वेलॉसिटीचं, एम इंटू व्ही. ठीक आहे. आणि हे बेसिकली जर तुम्ही कम्पेअर केलं, तर ह्याला जर मी फोर्सच्या ह्याला आपण कम्पेअर केलं एम इंटू ए न्यूटनला, ठीक आहे, तर मिळणार की तुम्हाला के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इंटू एस केलं तर अगेन तुम्हाला हेच युनिट मिळणार आहे. ठीक आहे. सो बेसिकली इम्पल्स हा स्वतः एक फोर्स नाहीये, पण फोर्सशी निगडीत एक अतिशय इम्पॉर्टंट क्वांटिटी आहे. ओके, आणि तीच ठरवती असं कन्सिडर करा की ना तुमच्या फोर्सला छोटा म्हणायचा का मोठा म्हणायचा. ओके, दुसरी गोष्ट, हा अजून एक गोष्ट राहिली की इम्पल्सिव्ह फोर्स तो असा फोर्स आहे की, हा तो एक असा फोर्स आहे की ना जो तुम्हाला काय सांगतो की समजा आता जसं की ह्या इथल्या एक्झाम्पल मध्ये कुठे गेला, एक मिनिट, हा जो ब्लॉक आहे, ठीक आहे, तर जस्ट त्याला मी तुम्ही एक पंच मारला असता या ब्लॉकला, और जस्ट किक मारली असते, एक मोमेंटसाठी फोर्स एक्झर्ट केला असता. ठीक आहे. तर तेव्हा जे काहीतरी मोमेंटम चेंज होईल अतिशय शॉर्ट टाइम मध्ये, अतिशय छोट्याशा पिरियड मध्ये. ठीक आहे. तर तशा टाईपच्या फोर्सला तुम्ही कसला फोर्स म्हणू शकताय तर इम्पल्सिव्ह. ओके, मोस्टली आपल्या डे टू डे लाईफमध्ये फोर्स एका सर्टन मेजरेबल अमाऊंट ऑफ टाइम मध्ये लावला जातो. पण अशा काही केसेसमध्ये म्हणजे कोणाच्या कानाखाली मारली असेल, फुटबॉल खेळताना बॉलला किक केली असेल, भिंतीवरती बॉलचा टप्पा पाडला असेल, ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला असेल, ठीक आहे, तर ह्या केसमध्ये हा जो फोर्स ऍक्ट होतोय तर तो इम्पल्सिव्ह फोर्स असतो. आणि हा बाकीच्या फोर्सेसपेक्षा वेगळा नाहीये. फक्त ह्याची स्पेशालिटी काय आहे की ना, सिन्स तो खूप छोट्या अमाऊंट ऑफ टाइमसाठी ऍक्ट होतोय, तर त्याची व्हॅल्यू, आणि हा खूप छोट्या टाइमसाठी ऍक्ट होतोय आणि खूपच मोठा चेंज इन मोमेंटम प्रोड्यूस करतोय. ठीक आहे. तर ही स्पेशालिटी आहे तुमच्या इम्पल्सिव्ह फोर्सची. ओके, तुम्हाला असं म्हणा की एक जो काय फोर्स अप्लाय होतोय, ओके, तर विदाउट कन्सिडरिंग द म्हणजे एक मोठा टाइम इंटरवल तो तुमच्या बॉडीवरती काय इफेक्ट देईल. ओके, तर ते कोण आहे, तर ते कोण सांगणार आहे, तर तुम्हाला म्हणजे कसला फोर्स असणार तर तो हा इम्पल्सिव्ह फोर्स असणार आहे. ओके, सो हे मेन डिस्टिंक्शन लक्षात घ्या, इम्पल्सिव्ह फोर्स इम्पल्स मधलं. आणि ऑब्व्हियसली इम्पल्सिव्ह फोर्स फोर्सच आहे, स्वतःचं युनिट पण न्यूटनच असणार आहे. ओके, तर हे डिस्टिंक्शन जे आहे हे बेसिकली लक्षात घ्या. त्यानंतर इम्पल्स जी क्वांटिटी आहे ती नक्की काय करते, तिला डिफाईन कसं केलं जातं आणि ऑल्सो तिला कन्सिडर कसं केलं जातं हे समजून घ्या. इथं आता आपण लास्ट पासून जाऊया. आणि ऑल्सो इथं जे तुमचा फोर्स आहे, व्हेरिएबल फोर्स ऍक्टिंग फॉर सर्टन अमाऊंट ऑफ टाइम, इथं एवढ्या टोटल टाइम साठी हा लागलेला आहे, ज्याला मी डायरेक्ट टी म्हणलंय. ओके, आणि त्याने टोटल मोमेंटम पी एवढा चेंज केलेला आहे. आणि त्यावरून आपल्याला हा जो ऍव्हरेज फोर्स इथं दिसतोय मिळालेला आहे. ओके, हे बघितलंय का आपण. त्यानंतर इथं इम्पल्सिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. ऑल्सो व्हेरिएबल फोर्सची कन्सेप्ट आहे, ती पण आपण इथं कन्सिडर केली. ओके, त्यानंतर इथं थोडेसे आपण कॅल्क्युलेशन्स केले तर रिगार्डिंग ही जी पहिली केस होती. ओके, तर पहिला जेव्हा तो बाबा जमिनीवरती हिट झाला, तर जस्ट बिकॉज टाइम इंटरवल वॉज व्हेरी व्हेरी स्मॉल, फोर्स जो आहे खूप एक्सपिरियन्स मोठा केला. आणि दुसऱ्या केसमध्ये तो ट्रॅम्पोलिन वरती पडला, तर सिन्स टाइम पिरियड वॉज लार्ज, म्हणजे ह्याच्या कम्पॅरेटिव्हली लार्ज होता बरं का. हे लक्षात घ्या. त्यामुळे फोर्स कमी एक्सपिरियन्स केला आणि दोघांचं मोमेंटम चेंज सेमच होती. तर 3000, इथं पण 3000. ओके, आणि ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हेल्पफुल आहे. ठीक आहे, थोडंसं ग्राफिक आहे, मान्य मला. सुसाईड दाखवलंय मी करते, मी एखाद्याला वाईट असते, पण होतं, आता मी काय करू, रिअल लाईफ आहे. ठीक आहे, आणि हा ऍडव्हेंचर फन करतोय. ओके, सो फक्त त्या सुसाईड मधला तुम्ही हा पार्ट बघा, बाकी तसला काय कोण विचार करू नका बाबांनो. ठीक आहे. हा, आपली लोकसंख्या जास्त आहे मान्य मला, पण याचा अर्थ असं नाही त्यांनी सुसाईड करावा. ठीक आहे. ओके, सो बेसिकली त्या फिजिक्सकडे बघा, तो पडताना कसा पडला, त्याचं मोमेंटम किती फास्ट चेंज झालं, किती
स्लो डाऊन और किती फास्ट टर्न तो झाला, तो कसा झाला, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी काय होती, बरं ऍक्सिलरेशन काय होतं, ठीक आहे, इफेक्ट बघा, त्या मोशनची इफेक्ट बघा. सो ओव्हरऑल हे होतं आपलं आजचं इम्पल्स. ओके. अजून मी दुसरा आता यानंतरचा व्हिडिओ बनवणार आहे तो मास आणि वेट ह्या दोन कन्सेप्ट वरती बनवणार आहे, कारण की त्यात पण खूपच स्टुडंट्सला इश्यू येतो, कन्फ्युजन होतं, इवन माझं ते कन्फ्युजन होत होतं. सो ऑब्व्हियसली म्हणजे मी म्हणजे काय म्हणायचं त्याला, तर जे वेट आपण डे टू डे लाईफमध्ये वेट म्हणतो, मॅसिव्ह म्हणतो, हेवी म्हणतो, लाईट म्हणतो, तर या सगळ्या कन्सेप्ट्सला सॉर्ट करायला थोडासा एखादा एक व्हिडिओ बनवणार आहे मी, आणि ऑल्सो त्यांच्या युनिट्समध्ये जे कन्फ्युजन आहे ते पण क्लिअर करायला एक सेपरेट व्हिडिओ बनवते, जसं आज मी इम्पल्ससाठी बनवलेला आहे. ओके. तर अजून काही तुमचं असला इश्यू, अजून कुठली वाटली तुम्हाला कन्सेप्ट की ना ती क्लिअर करावी, त्यावरती आपण डिस्कशन करावं, त्यावरती एक व्हिडिओ बनावा, तर बिंदास्तपणे कमेंटमध्ये कमेंट करा. अजून काय असेल तरी पण कमेंट करा. ओके. सो बघूया आता, नेक्स्ट टाइमला भेटू आपण. ओके. सो बाय सगळ्यांना. बाय.